त्रास होतो त्यापेक्षा की गाडीची चावी घेऊन आजपासून तू गाडी घेऊन शाळेत जा. आणि ते मूल लहान असतं मग बरेच अपघात होतात. सो हा पण एक प्रकार आहे की पालक म्हणून मी माझ्या मुलांना कसं वाढवतो आणि कशी वाढवते ह्या गोष्टींमध्ये आपण खूप फोकस करायला पाहिजे. महत्त्वाचं की एका पॅरेंट्स मीटिंगमध्ये मी पाहिलं, म्हणजे आता मुलगा पण शाळेत जातो, पॅरेंट्स मीटिंगमध्ये पाहिलं की एका मुलाचे मार्क्स कमी आले आणि पालकांनी तिथे सगळ्या मुलांसमोर त्या मुलाला ओरडायला सुरुवात केली, तुला काही कळतंय का, त्या शेजारचे आता बघ किती छान मार्क्स मिळाले, तुला मिळाले नाही. सो ज्या वेळेला आपण असं कंपॅरिझन करतो त्यावेळेला मुलं खूप गडबडलेली असतात आणि मग ते चुकीच्या पद्धतीने स्पर्धा किंवा ह्या गोष्टी करतात, मुलं घाबरतात. सो हा सगळा प्रकार टाळण्यासाठी पालक म्हणून तुमचं आणि त्यांचं नातं खूप छान मैत्रीचं असलं पाहिजे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा की पालक म्हणून मी जास्त पैसे दिले म्हणजे मी खूप आदर्श पालक आहे किंवा मी खूप आदर्श आई आहे किंवा वडील आहे, हा जो आपल्या डोक्यामध्ये फोबिया बसलाय तो खरंच काढण्याची खूप गरज आहे. कारण आज जेव्हा आदिवासी आश्रमशाळांसोबत काम करताना सुद्धा बऱ्याचदा असं बघायला मिळतं किंवा शहरी भागात पण बघायला मिळतं की 8वी-9वीची मुलं नको त्या गोष्टींकडे सध्या परावृत्त होत आहेत. सो त्याच्या मागे जी काही आपली पालक म्हणून भूमिका आहे ती तितकीच महत्त्वाची आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण बक्षिसांचं पण आहे आणि मी समजू शकते की खाली बसल्यावर किती गोल होतं. सो एवढं बोलून मी थांबते. थँक्यू. धन्यवाद ताई. यानंतर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये चिरंजीव स्वराज कुलकर्णी हा आज आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित राहू शकला नाही, तरी त्याच्या पालकांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यायचे. सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करते की त्यांनी स्वराज कुलकर्णीच्या पालकांचे सत्कार करावा. चिरंजीव स्वराज कुलकर्णी हा विद्यार्थी नुकताच युको बँकमध्ये मॅनेजर या पदावरती रुजू झालेला आहे. नुकतीच त्याची ट्रेनिंग संपून तो शाखा मुंबई या ठिकाणी नुकताच जॉईन झालेला आहे, त्यामुळे त्याला या ठिकाणी येणं शक्य झालं नाही. तरी मी स्वराजच्या पालकांना विनंती करते की त्यांनी हा शाळेकडून केला जाणारा छोटासा सत्कार स्वीकार करावा. चालन आहे. दर दिवशी नवे क्षितिज शोधा, कारण उत्तीर्ण झालेले आणि त्यात यश संपादन केलेल्या गुणवंतांचा आपण आता गुणगौरव करणार आहोत. इयत्ता 10वी शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षात 10वी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यश संपादन केलेला आणि शाळेमध्ये सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावलेला विद्यार्थी आहे चिरंजीव आदर्श विभीषण पट. चिरंजीव आदर्शच्या पालकांनी मंचावर यायचं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आदर्शच्या पालकांचा सत्कार करावा. भुसारे सर यांचं आगमन झालेलं आहे. पुढील विद्यार्थी आहे चिरंजीव प्रथमेश सुनील मोरे. 98.80% गुण घेऊन हा विद्यार्थी सर्व द्वितीय आलेला आहे. मी प्रथमेशच्या पालकांना विनंती करते की त्यांनी मंचावर यायचं आहे. आदरणीय भुसारे सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं शब्दस्मरणाने स्वागत करते. धन्यवाद. विचारांचं तेज, अनुभवाचा प्रकाश, उदात्त ध्येयासाठी दिला आयुष्याचा श्वास. पावन झाले मंचार, कारण लाभली आपली सन्माननीय साथ खास. लाभली आपली सन्माननीय साथ खास. लाभलेले विद्यार्थ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरणारे आजचे प्रमुख वक्ते माननीय श्री विठ्ठलराव भुसारे सर यांचे स्वागत करण्याची विनंती
मी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री संतोषदादा कुलकर्णी यांना करतो. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी वाशिम येथून आलेले आहेत. सरांचा सत्कार होताना आपण बघत आहोत. श्री विठ्ठलराव पुसारे सर. धन्यवाद. इयत्ता 10वीची आपली पुढील गुणवंत विद्यार्थिनी आहे कुमारी प्राजक्ता प्रवीण मोरे. इयत्ता 10वीमध्ये सर्व तृतीय येण्याचा बहुमान या विद्यार्थिनीने मिळवलेला आहे. मी प्राजक्ता व तिच्या पालकांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावे. त्यानेही मंचावर यायचं आहे. इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनीमधून प्रथम आणि मराठी विषयात प्रथम आलेली आहे राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर या ठिकाणी पुढील शिक्षण घेत असणारे आपले हे सर्व गुणी विद्यार्थी. यानंतर मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कुमारी सानिका तिचा सत्कार करावा. राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर या ठिकाणी सानिका आपले पुढील शिक्षण घेत आहे. त्या ठिकाणी तिची निवड झालेली आहे. मी इयत्ता 10वीचे सर्व आदर्शफळ कुमारी प्राजक्ता, कुमारी सानिका आणि प्रथमेश यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यायचं आहे. आणि यानंतर इयत्ता 10वीचे पुढील विद्यार्थी आहेत चिरंजीव कृष्णा बालासाहेब भुगे, कुमारी गार्गी दिलीप भुसे, चिरंजीव स्वराज बाळासाहेब तट, कुमारी अंकिता विलास तट, चिरंजीव रुद्र उमाकांत विभुते, शिवप्रसाद सोमवंशी, चिरंजीव समरजित राहुल सोळंके, चिरंजीव माधव मधुसूदन रांगड या सर्व विद्यार्थ्यांनी मंचावरती यायचं आहे. कुमारी श्रुती सुधीर शिंदे, चिरंजीव सार्थक पांडुरंग मेकुंडे, चिरंजीव सार्थक बाळासाहेब चिमंगुंडे, कुमारी अनुष्का अरुण शेख, चिरंजीव मंथन संजय आपे, चिरंजीव पुष्कर दीपक भिडवे आणि चिरंजीव पृथ्वीराज सुभाष चव्हाण या सर्व विद्यार्थ्यांनी मंचावरती यायचं आहे. त्याचबरोबर कुमारी सुप्रिया भोसले. इयत्ता 10वीमध्ये 90% जास्त गुण पटकावणारे हे इयत्ता 10वीतील सर्व गुणवंत विद्यार्थी. एका जोरदार टाळ्या या सर्व विद्यार्थ्यांसाठी. स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर शाळेची ही तिसरी बॅच आणि या तिसऱ्या बॅचचे सर्व हे गुणवंत विद्यार्थी. सर्व विद्यार्थ्यांनी जे गुणवंत विद्यार्थी स्टेजवर आलेले आहेत खाली बसून त्याचे एक ग्रुप फोटो होणार आहे सर्व मान्यवरांसोबत. यापुढे आपण असे राज्याच्या यादीत आपलं नाव आणि यश संपादन करणारा पुढील विद्यार्थी आहे सध्या 10वीत शिकत असलेला चिरंजीव श्रेयस सोमनाथ स्वामी. पुणे आयोजित या स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यात 11वा येण्याचा बहुमान मिळवलेला आहे. एकदा जोरदार 3 टाळ्या चिरंजीव श्रेयस यासाठी. चिरंजीव श्रेयस
केंद्र, तालुका आणि राज्य या स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यात 7वा क्रमांक, ज्युनियर IAS या स्पर्धा परीक्षेत राज्यात 12वा व अक्षरगंगा या स्पर्धा परीक्षेत सुद्धा तो जिल्ह्यातून 4था आलेला आहे. असा हा गुणी विद्यार्थी आणि त्याचे पालक सत्कार स्वीकारताना आपण सर्वजण पाहत आहोत. त्याचबरोबर या गुणी विद्यार्थी आहे चिरंजीव स्वराज अमोल जगताप, ज्युनियर IAS या स्पर्धा परीक्षेत राज्यात 11वा, MTS ऑलिम्पियाड या स्पर्धा परीक्षेत राज्यात 4था. त्याचबरोबर अनेक स्पर्धा परीक्षांत बक्षीस पटकावणारा पुढील विद्यार्थी आहे चिरंजीव स्वराज अमोल जगताप. चिरंजीव स्वराज व त्याच्या पालकांनी हा सत्कार स्वीकारावा. अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये एकाच वर्षी बक्षीस पटकावणारा हा शाळेचा गुणी विद्यार्थी MTS ऑलिम्पियाड, ज्युनियर IAS, MTS जळगाव आणि अक्षरगंगा या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यात येण्याचा बहुमान या विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे. पुढील विद्यार्थी आहे चिरंजीव रमण संतोष लहाणे. चिरंजीव रमण व रमणच्या पालकांनी मंचावर यायचं आहे. चिरंजीव रमण व रमणच्या पालकांनी मंचावर यायचं आहे. चिरंजीव रमण या विद्यार्थ्यांनी सुद्धा अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यात येण्याचा बहुमान मिळवलेला आहे. आपल्या आजी आजोबांनी मंचावर यावं यासाठी धडपडणारा हा चिमुकला विद्यार्थी. या विद्यार्थ्याने ज्युनियर IAS या स्पर्धा परीक्षेत राज्यात 5वा, MTS जळगाव राज्यात 5वा, MTS ऑलिम्पियाड राज्यात 7वा आणि अक्षरगंगा या स्पर्धा परीक्षेत सुद्धा तो जिल्ह्यात 5वा आलेला आहे. असा हा गुणी विद्यार्थी चिरंजीव रमण संतोष लहाणे. यानंतर CV रमण या बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये बक्षीस पटकावलेले पुढील विद्यार्थी आहेत. वेळ पाहता आणि बक्षिसांची संख्या पाहता मी पुढच्या पालकांना मंचावर आमंत्रित करणार नाही. कृपया फक्त विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर मंचावर यायचंय. तर CV रमण या बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये इयत्ता 5वीतून क्रमांक पटकावलेला विद्यार्थी आहे चिरंजीव रणजित सतीश घाडगे. तालुक्यामध्ये तृतीय येण्याचा बहुमान या विद्यार्थ्याने मिळवलेला आहे. चिरंजीव मिहीर अभिजित देशपांडे, चिरंजीव साईराम सतीश सोमवंशी आणि त्याचबरोबर चिरंजीव आर्यन योगेश सुरवसे आणि MTS वाडिया कॉलेज पुणे यामध्ये जिल्ह्यात 2रा येणारा चिरंजीव सार्थक वैद्यनाथ आंबाड. या सर्व 5 विद्यार्थ्यांनी एकाच स्टेजवर यायचं आहे आणि मान्यवरांकडून कौतुक करून द्यायचं आहे. पुढील स्पर्धा परीक्षा आहे MTS ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा. इयत्ता 6वी व 7वीचे विद्यार्थी चिरंजीव स्वरूप गोविंद शेळके हा केंद्रात 3रा आलेला आहे. त्यानंतर आहे चिरंजीव श्रेयस विलास मात्रे, चिरंजीव अभिनव अनंत सूर्यवंशी, कुमारी आर्या दीपक कुलकर्णी. MTS ऑलिम्पियाड परीक्षांमधल्या विद्यार्थ्यांची मी नावं घेते आणि ह्या विद्यार्थ्यांनी जसे नावं घेतले तसे स्टेजवर यायचं आहे. स्वरूप गोविंद शेळके, श्रेयस विलास मात्रे, अभिनव अनंत सूर्यवंशी, आर्या दीपक कुलकर्णी, श्रेया सारंग टेकाळे, प्रांजल शैलेश पन्हाळे, श्रीनिधी महेश मुंढे, श्रेयस अभिजित पवार, संचिता गंगवले, चिरंजीव सार्थक गणेश जाधव, ओंकार सतीश देशमुख. हे सर्व विद्यार्थी यांनी गोल्ड मेडल, सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. नंतर एका खूप जोरदार 3 ताऱ्यांमध्ये अभिनंदन करूया. सांगितलं बक्षिसांची संख्या आणि आपल्याला वक्त्यांना ऐकायचं आहे म्हणून आपण एकांतर या विद्यार्थ्यांची नावे इथं घेत आहोत. भविष्यातल्या स्पर्धा परीक्षांचा पाया इथेच रचला जातो आणि हे विद्यार्थी आतापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना आपल्याला दिसत आहेत.
मी सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते. मनात नवजागृत व्हावे व यशाचा मार्ग यासाठी मी आजचे प्रमुख वक्ते आदरणीय श्री भुसारे सर यांना विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांशी व पालकांशी हितगुज साधावे. स्वामी विवेकानंद बालिका मंदिर अंबाजोगाई या शाळेच्या गौरव गाथा 2024-25 या अत्यंत सुंदर देखण्या आणि प्रचंड उत्साहाच्या कार्यक्रमात मला सहभागी होण्याची संधी लाभली. त्याबद्दल मी शाळेच्या व्यवस्थापनाचं आणि सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करेन. या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय संतोष दादा कुलकर्णी, अध्यक्ष डॉक्टर यशवंत अंबाजोगाई. या कार्यक्रमासाठी माननीय श्री शिवकुमार स्वामी साहेब उपजिल्हाधिकारी, या कार्यक्रमासाठी माननीय श्री अमृता भालेराव विद्यारोहण शिक्षण पदवी साहित्यिक, आमच्या मार्गदर्शक सहकारी आदरणीय डॉक्टर धैर्यती गिरी मॅडम, प्राचार्य विद्या शिक्षण प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई, माननीय मधुकरराव सुवर्णगार सर, गट शिक्षण अधिकारी अंबाजोगाई, माननीय श्रीमती नारायण जोशी मॅडम, मृदा जलसंधारण अधिकारी धाराशिव, माननीय श्री डॉक्टर विनय नाळके, या शहरातील प्रसिद्ध वैद्य माननीय संतोष पवार सर, ॲडव्होकेट आधार मानसिकता अंबाजोगाई, माननीय गिरीधारी राऊत सर, स्पर्धा परीक्षा समन्वयक अंबाजोगाई, माननीय श्री पद्मश्री गीते सर, संपादक वार्ता समूह अंबाजोगाई, माननीय श्रीमती स्वरूपाताई दिग्रस्कर, मुख्याध्यापिका, स्वातंत्र्य बालिका मंदिर अंबाजोगाई, स्वामी विवेकानंद बालिका मंदिर अंबाजोगाई, या सर्व सन्मान्य उपस्थित पालक भगिनी, पत्रकार मित्र आणि विद्यार्थी मित्र. मी फार जास्त वेळ बोलणार नाही, भरपूर वेळ झाला होते आणि एवढी बक्षिसं वाटली, मला ही गोष्ट खूप आवडली. पहिल्यांदा या शाळेच्या व्यवस्थापनाच्या या निर्णयासाठी टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करा. मुलांसाठी वेळ देणारी माणसं शिक्षण व्यवसायात सुद्धा प्रचंड विरळ होत चाललेली. अलीकडच्या काळात व्यवसाय म्हणून शासनानं खाजगी सेवा सर्टिफिकेट निवडण्याच्या संदर्भात असेल किंवा शासकीय सेवेच्या बाबतीत असेल, व्यवसाय म्हणून शिक्षणाला मान्यता दिली आणि अनाहूतपणे व्यवसायाचा आमच्याकडून कदाचित या पद्धतीनं सेवेचं रूपांतर व्यवसायात झाल्यामुळे अनेक गोष्टी नव्यानं शिक्षणामध्ये उड्या घालायला लागलेल्या आहेत. या शाळेनं स्वयंअर्थसहित शाळा असून सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमाची ही शाळा आहे. मला वाटते महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाला आणि इंग्रजी शाळांच्या फॅडच्या काळात एक दिशादर्शक दीपस्तंभ म्हणून काम करणारी ही शाळा मी मानतो. काही गोष्टी मला शाळेबद्दल कळाल्या. मला खरं तर शाळेला भेट द्यायची इच्छा होती. आज 9 मी 5 वाजता इथे येणार होतो, मला जमलं नाही. पण ही गोष्ट यासाठी महत्वाची मित्र, एकीकडे महाराष्ट्रामध्ये मराठीचा गजर करत असताना दिवसेंदिवस मागच्या 15 वर्षामध्ये साधारणपणे इंग्रजी शाळांमध्ये शिक्षणाचं प्रमाण जवळपास 30 ते 35% पुढे गेलेलं आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये मराठी शाळांचा प्रश्न एका अर्थाने यशोप्रश्न आहे. शासनाच्या, नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा दिवसेंदिवस कमी होत असताना एखादी मराठी शाळा इतक्या ताकदीने उभा राहावी, मला वाटतं ही फार महत्वाची गोष्ट आहे. खरं पाहिलं तर अंबाजोगाई हे मराठवाड्याचं पुन्हा म्हणतो आपण, इतकी वैभवशाली सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा असलेली नगरी आणि या गावात एक अत्यंत साजेशी शाळा आहे. स्वामी रामानंद तीर्थांच्या विचारानं एका आपल्याला प्रभावित झालेलं हे गाव, याशिवाय ही मुकुंदराजांच्या लेखणीचा स्पर्श झालेलं हे गाव, अनेक गोष्टींच्या अनुषंगाने जर विचार केला तर या गावाला एक वेगळा असा वारसा आहे. मागच्या 3 पिढ्या इथं शिकणाऱ्यांची ही 4थी पिढी कदाचित शिकत असेल. अशा अवस्थेमध्ये या गावामध्ये चांगली शाळा असणं फार मोठी गरज आहे. स्वामी साहेब, आपल्याला म्हणजे सांगायला मला या गोष्टीचा एकीकडे खेदही वाटतो आणि एकीकडे अशी शाळा असेल की कुठंतरी आशेचा किरण पण वाटतो. किरण यासाठी की एक काळ असा होता की आपण जेव्हा शिकलो तेव्हा कुठंतरी खेडेगावातून शहरात पायी म्हणा किंवा कदाचित मूक करून राहून शिकावं लागलं असा काळ होता. आज या पोरांच्या समोर इतक्या सुंदर समृद्ध शाळांच्या गावपातळीपर्यंत पोहोचलेल्या आहेत. पण चांगल्या शाळा म्हणाले अशा मात्र बोटावर जुळणी होत चाललेल्या ही सगळ्यात मोठी लोकांची काय आहे.
मुलांचे मार्क्स पाहिले तर बऱ्याच वेळेला आपल्यासारख्यांना दोघा तिघांची बेरीज केल्यावरही ते एका मुलाचे मार्क्स आपले होत नाही ही परिस्थिती आहे. पण पोरांच्या जगण्याचे आणि जीवनाकडे पाहण्याचे मार्क्स मात्र कदाचित चुकत आहेत का असे एक पडताळून पाहण्याची गरज आपल्या सगळ्यांना आहे. भावांनो, तुमच्या सगळ्यांची अपेक्षा पोरांकडून प्रचंड आहे. पोरगा एका मार्काने मेडिकलला लागला नाही तरी तेच आहे, मेडिकलला लागला तर सेमी गव्हर्नमेंटला लागला तर गव्हर्नमेंटला लागला नाही म्हणून तेच आहे, आणि गव्हर्नमेंटला लागला तर तो एम्सला का लागला नाही, एम्स मध्ये सुद्धा आपल्याला दिसलीच पाहिजे अशी मानसिकता जेव्हा आमच्या डोळ्यासमोर येते तेव्हा मला एक गोष्ट सातत्याने बाप म्हणून प्रश्न पडतो. बाप म्हणून प्रश्न हा आहे की अपेक्षाचं ओझं सहजपणे आपल्याला पुढच्या पिढीवर टाकता येतं, पण खरंच आपणही मागच्या पिढीच्या अपेक्षेला पूर्ण का होतं. दुसरी एक स्पर्धा अजूनही पद्धतीने चालू आहे. ज्या बापाचा मेडिकलला नंबर लागला नाही तो बाप सातत्याने एकाच गोष्टीच्या टेन्शन मध्ये असतो, आपलं पोरगे तरी मेडिकलला लागलं पाहिजे. म्हणजे ज्याला त्याच्या जिंदगीत स्वतःच्या शैक्षणिक नियोजन करता आलं नाही स्वतः तो पुढच्या पिढीच्या नियोजनाच्या अडचणीत आहे. खरं पाहिलं तर पाऱ्यासारखी विद्वान पोरांची ही पिढी आपल्या हातून तेव्हाच निघून गेलेली आहे. त्यांचं नियोजन भाग्यश्री मॅडम आपण करावं असं मला नाही वाटत, आपण किंवा आहोत असं पण वाटत नाही. कारण ही मुलं आपल्यापेक्षा प्रचंड हुशार आहे, आपल्यापेक्षा IQ जास्त असलेली आहे. मला एकाच गोष्टीची थोडी चिंता वाटते ती म्हणजे या पोरांच्या IQ बद्दल मी सातत्याने विचार करतो. दिवसेंदिवस मुलं प्रचंड गतीने पुढे जात आहेत, प्रचंड ताकदीने झेलवावत आहेत. हे जरी खरं असलं तरी यांच्या माणूस म्हणून काही पॅरामीटर्स आपल्याला डेव्हलप करण्यासाठी कुटुंब म्हणून तुम्ही दोघं कमी पडतात, शाळा म्हणून आम्ही कमी पडतो, आणि समाज निश्चितच कुणाला वेळ नाही लक्ष द्यायला. अशा परिस्थितीमध्ये लेकरांच्या या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेची गोष्ट आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा मला सांगायचा की मुलांच्या आरोग्याकडे आणि हेल्थकडे आपण इतका वेळ खेळत होतो, पण कधी आपली घरी कंप्लेंट झालेली नाही. शेवटी माझे पाय फार खसले आणि आता मला काही शाळेत जाणं होतं, कारण खेळायची चोरी होती त्या काळात खेळले येत आपण. खेळलेलं घरच्यांना कळालं तर घरचे मारायची अशी परिस्थिती होती. पण आता तुमचे पोरं तुमच्या नजरेच्या कॅमेऱ्यात कैद आहेत, तुमच्या नजरेसमोरून जातच नाही. गेलेच तर ते कदाचित स्क्रीनवर थोडंफार जातात आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचा खेळ चालू आहे. मला असं वाटतं की त्यांच्या प्रकृतीचा आरोग्याचा मात्र आपण थेट कंट्रोल करून बसतोय, आणि मग ते होऊ द्यायचं नसेल तर त्यांच्या शारीरिक विकासाकडे पण लक्ष द्यावं लागेल. कितीतरी मुलांच्या मार्कांचं ऍडव्होकेट जास्त आहे त्यांच्या वजनापेक्षा, हा प्रॉब्लेम आहे. आपल्या व्यवस्थेला या गोष्टीच्या बाबतीत उत्तर द्यायला हवं आहे. ते आई म्हणून आपण पण, बाप म्हणून आपण पण, आजी आजोबा दोघे तिघा आले खूप छान वाटतं. नाही तर अलीकडच्या काळात आजी आजोबा सुद्धा काही पुढच्या पिढीमध्ये त्यांना चित्र दाखवायची वेळ येणार नाही का असा पण आपल्याला एक नवा प्रश्न येण्याची वेळ आलेली आहे. मित्र, 2-3 गोष्टीकडे आपण सगळेजण जरा कॉन्सन्ट्रेट करूया. मुलांना छान पत्र लिहिता येते का विचारा बरं. मुलं इंस्टाग्राम वापरू शकतात, मुलं फेसबुक वापरू शकतात, मुलं कदाचित आणखी वेगवेगळ्या समाज माध्यमांचा वापर करतायत, पण हस्तलिखित पत्र एखाद्या आजोबांसाठी, आजीसाठी, आपल्या मावशीसाठी लिहितात का? काय लिहिता येतं त्याचा विचार केला पाहिजे. माझी कुलकर्णी मॅडमला विनंती असेल तिथून पुढच्या काळामध्ये मुलांना या पद्धतीच्या गोष्टी शिकवण्यासाठी तुमच्या शाळेचा विशेष पुढाकार घ्यावा. दुसरी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली गेली पाहिजे. माझी स्वतःची एक भूमिका आहे, कुणाला पटेल किंवा न पटेल ती माझी स्वतःची आहे म्हणून आपल्या समोर ठेवली. आपली मुलं आपली आहेत, ती आपल्यासाठी समृद्ध जगली पाहिजे एवढा किमान विचार करा. केवळ अभ्यास आणि अभ्यासाच्या पलीकडे न जाऊ देता त्या पोरांना कुठंतरी तुम्ही मला वाटते बोनसाय करताय असा माझा तुमच्यावर आरोप आहे. आणि ती मुलं बोनसाय होऊ द्यायची नसती तर एक दिवस मुलांनी सुद्धा आता 10वी झालेल्या मुलींची छान पैकी आईला सांगितलं पाहिजे आई पप्पा आई तुला एक दिवस रजा, सक्तीची रजा, तू बेडवर बस किंवा इथे खुर्ची टाकून बस, मी सगळं घरात काम करणार. हा प्रयोग करायला काय हरकत आहे. पण आईला असं केलं तर बाप तुला काय झालं नाही करायचं, इथून सुरुवात होती. बापाने काम पोराला सांगितलं की आई लहान आई मदत होते, हा प्रकार चाललेला आहे. मला असं वाटतं की मुलांना काम श्रम करायचा संस्कार तर आपण विसरत चाललेलो आहोत, ते केला गेला पाहिजे. खूप छान वाटलं कुलकर्णी मॅडम, यामध्ये तुमच्या शाळेत काही ना काही योगदान आहे. सगळी मुलं आमच्या पायाकडे हात घालत होती, आम्हाला आनंद वाटायला ती काय सांगितली हेच खरं पाहिजे. स्वामीसाहेब आम्ही बोलतो स्वामीसाहेब पाया करून घ्यायच्या पद्धतीने असतील, पण आपल्याला बऱ्याच वेळेला कसं पडतो आपल्या पायाला तुम्ही हात लावा एवढे पाय आपले पवित्र आहेत का, हा थोडासा विचार जर केला तर ही गोष्ट जसं तुम्हाला याचं क्रेडिट जातं तसं या सभागृहात उपस्थित असलेल्या आणि कामानिमित्त निघून गेलेल्या सगळ्या पालकांची याबद्दल अभिनंदन करेल. तुमची लेकरं अवकाशित आहेत, मीटरमध्ये आहेत, रेषेत आहे. दुर्दैवाची गोष्ट पुढच्या काळात अशी असणार आहे
मुलं कदाचित कोणत्या पद्धतीनं पुढे जातील हा प्रश्न महत्वाचा लक्षात घेऊन घ्या. दुसरा एक बाब मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची, एखादा छंद पोराच्या आयुष्यात जपला गेला पाहिजे. पालकांनी सुद्धा याचा विचार करा. एखादा खेळ त्याने जपला गेला पाहिजे. खेळ का खेळायचा? आयुष्यात पराभवाचे अनेक अनुभव येतात. ज्याला पराभव पचवता आला त्याला उत्तम जगता येतं असं माझं स्वतःचं मत आहे. ज्याला पराभव पचवता येणार नाही माणसं कधी संपत्ती याची गॅरंटी नाही. एकीकडे बाप IAS, दुसरी आई IAS. पोरगा इंजिनियर होऊन जर 18 मध्ये खाली उडी मारून आत्महत्या करत असेल तर हे दोन्ही IAS फेल आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. बाप म्हणून जर आम्ही कमी पडत असतील, आई म्हणून जर आम्ही कमी पडत असतील आणि इथं उपस्थित असलेल्या शिक्षकांना पण माझी विनंती आहे, अलीकडच्या काळात सहज वर्गाचं चित्र पाहिलं तर एक वेगळ्या पद्धतीचं चित्र उभं राहिलेलं. शिक्षकांसाठी प्रचंड आव्हानात्मक चित्र आहे. आपण जेव्हा शिक्षक होतो मॅडम तेव्हा आपण दोघंच वर्गात हुशार असायचो. बाकीचा सगळा वर्ग ॲव्हरेजमध्ये आणि शेवटचा अर्धा वर्ग तो कामगार व्हायचाच होता. बाकी दुसरा विषयच नव्हता त्यांच्यासाठी. म्हणजे मुद्दा आहे की या मुलांच्या बाबतीतला आता चित्र असं आहे, वर्गात 25% मुलं अशी आहेत की शिक्षक शिकवू शकणार नाही या शेवटीची मुलं आज वर्गात आहेत. ही सगळ्या वर्गाची स्थिती आहे. 25% मुलं असे आहेत की त्यांना कुणीही येऊन शिकवलं तरी ते शिकतील याची गॅरंटी नाही. आणि एक मधला जवळपास 50%चा वर्ग असा आहे त्याला थोडंफार तुम्ही जर प्रक्रिया केली तर 100%. मला वाटतं 50%वर काम शिक्षकांना करावं लागतं. आज एखादी शाळा अशी पुढे जाते तेव्हा शाळेला पण सोशल ऑडिट केलं पाहिजे. पालकांशी सुंदर संवाद असला पाहिजे. इंग्रजी शाळांचा दोष मला सातत्यानं वाटतो. पालक मिटिंग असते, त्या शाळेतल्या 2 शिक्षिका अशा बसलेल्या असतात. छान खुल्ली तयार होऊन आल्या वेळेला फक्त 20चा 4 दाखवला जातो. मागची एवढी भरली तुमची एवढे राहिले याच्या पलीकडे तिसरा विषय जातो. तुमच्या पोराला काय येतंय न येतं याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही. आम्ही पालक म्हणून प्रयत्न केला इंग्रजी शाळेच्या शिक्षकांना भेटण्याचा, तर संस्था त्यांना पहिला आदेश असतो की कुठल्याही पालकाला शिक्षक भेटणार नाही. कधी कधी वाटतं की पाकिस्तानात जन्मलेला आपण हिंदुस्थानात ते काय असा पक्ष आपल्या समोर यावा अशी परिस्थिती सगळीकडे निर्माण झालेली आहे. मुलाबद्दलच्या व्यक्तिगत सवयी, त्याच्या काही हॅबिट्स असतील, त्याचे काही विशेष गुण असतील याची चर्चा महाराष्ट्रासोबत झाली पाहिजे. ती शक्य नसेल तर तुम्ही कधी मॅडम इथून पुढच्या काळात टेक्निकली तंत्रज्ञानाचा वापर करून SMS सुरू का होईना पालकांपर्यंत पोहोचवा. मला नेहमी असं वाटतं की जगातलं कुठलंही मूल स्पेशल चाइल्ड असतं, विशेष असतं, विशेष त्याच्यामध्ये कुठला ना कुठला गुण असतो. अलीकडे परभणीमध्ये काही वेगवेगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांना मी बाळा काढवा पुरस्कार आणलेला आहे. मला या गोष्टीचा आनंद वाटतो की त्या मुलांना त्यावेळेस मारलं जरी असलं तरी की आजच इतिहास नवतेने आपल्या समोर येतात. मला वाटतं की आपल्या शिक्षकाचा तो विषय असतो आणि त्याच्यातले विद्यार्थी असल्याचा पण अत्यंत अवघड मुलं सुद्धा खूप चांगली असतात. एखादा मुलगा त्यांना खेळात असू शकतो, एखादा मुलगा त्यांना नेतृत्वात असू शकतो, एखादा मुलगा चित्रकलेत चांगला असू शकतो, एखादा मुलगा गाण्यात चांगला असू शकतो. आपण विचार केला पाहिजे की त्याच्यात टॅक्स वगैरे मुलं कसं आणता येईल. आज इथे विद्यारोहक आहेत आपल्यापैकी. मला सांगा की मुलांनी हे का छंद जोपासले, ती आव्हानाची कामं कधी करायची, त्यांनी इतकं धाडस कधी करायचं का इतिहासाचं धाडस वाचून इतिहास उत्तरात प्रश्नपत्रिकेतल्या उत्तरात संपून आपल्याला धाडस द्यायचे का, हा पण प्रश्न आपल्याला समजून घ्यावा लागेल. बारीक सारीक गोष्टींच्या अनुषंगाने पुन्हा एकदा विचार करा. मुलांना या सवयी लावून देऊ नका. मला हे आवडत नाही, मी हे खात नाही, मला हे चालत नाही, हे ठिकाणवर धंदे पोरांच्या डोक्यात काढून टाका. सगळ्यात पहिल्यांदा करून टाका. पोरींच्या डोक्यामध्ये असलेलं हेल्थ कॉन्शियसनेस जे ओव्हर झालेलं आहे ते कदाचित फायबरच्या कटपुतळीसारखी परिस्थिती मुलींची दिवसेंदिवस होत चाललेली आहे. 7वीची म्हणजे 10वीची पोरगी सुद्धा 7वीची वाटते, हे सगळं दुसरं आहे असं मला वाटतं. मला नेहमी असं वाटतं बाई कशी वजनदार असली पाहिजे. पहिलं पाऊल टाकलं की 17,000 पैकी बैठकीला ही भूमिका बाईची असलीच पाहिजे. त्याची 2 प्रमुख कारण आहेत. लक्षात घ्या तुम्ही की प्रकृती समृद्ध असल्याशिवाय समृद्ध परिस्थिती घडू शकत नाही. या गोष्टीचा थोडासा विचार करा मित्र. सगळेच हेल्थ कॉन्शियस होऊन आपल्याला काही कुठल्या तरी कॅटवॉकसाठी उतरायचं नाही. सगळ्यांना आपल्याला खूप काही महत्वाच्या गोष्टी करायच्या, त्यासाठी आपण समृद्ध असलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट सगळ्यांना काही मूल्य आपल्या पोरांनी जपलेच पाहिजे याचा विचार करा. वयाच्या 60 वर्षापर्यंत 70 वर्षापर्यंत आम्हाला एक माणूस भेटला, तो राजकारणातल्या फार चांगल्या माणसाचा जवळचा माणूस, एका आमदार मोदयांचा, आणि म्हटलं सर आयुष्यात जाऊला शिवलं नाही. मला ही गोष्ट ऐकताना पुन्हा पुन्हा जोरदार कान दिसते. आपल्याला कमी जास्त काही ऐकायला येतं, कारण ही गोष्ट इतकी साधी नाही. चांगली वागणारी माणसं, चांगली दिसणारी माणसं, चांगली वर्तनाने चारित्र्याने असलेली माणसं दुर्मिळ होत आहेत. हे समाजाचं वास्तव चित्र असलं तरी सुद्धा त्या चित्राकडे आपल्याला पाहण्याचा मोह आहे. म्हणून का होईना अशी माणसं उभी राहिली पाहिजे, त्याचा विचार आपण सातत्याने करूया.
दुसरी एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला करायची विनंती शेवटच्या 2 मिनिटात माझ्या बोलण्याला पूर्ण विरामाकडे नेतोय. 2 गोष्टीवर लक्ष द्या. हस्ताक्षराकडे पोरांचं प्रचंड दुर्लक्ष होतं दिवसेंदिवस. या हस्ताक्षराच्या बाबतीत सुद्धा प्रचंड मोठ्या समस्या आहेत. मला एक शिकवायला खोत नावाचे अशोकराव खोत म्हणून प्राध्यापक होते मराठीचे. ते तसे मूळचे आम्हामध्ये जे राहणारे शिक्षण संस्थेत झालेलं होतं. तेव्हा हस्ताक्षरावर नोकरी मिळवण्याला 1989-90च्या काळातला भाग. त्यांनी मला सांगितलं माझं हस्ताक्षर पाहिलं आणि संस्थाचालकांनी बोलून दिलं की हा माणूस पुढे बोलायला बोलावतोय. सगळ्यांनी इंटरव्ह्यू बाजूला ठेवले, मला बोलवलं आणि माझं हस्ताक्षरावर सिलेक्शन झालं. मला वाटतंय की ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे या गोष्टीचा विचार करा. अलीकडे मोबाईलमुळे बऱ्याच वेळेला विचार करण्याची प्रक्रिया मुलांची संपत चाललेली आहे. मुलं चांगल्या प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मला आधी आठवतं 1995-94 गोष्ट आहे. बाबीजी मॅडम भाष्य करायचो आम्ही. मी तेव्हा 72 काळात एका माझ्या मैत्रिणीला पत्र लिहिलं होतं. मैत्रिणीला लिहिलं म्हणजे काही फार चुकीचं असं एवढंच विषय नाही, तर सगळ्या गोष्टी व्यक्त व्हाव्या वाटाव्यात अशी नाती पण माणसाची जपली पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा शिक्षणाच्या संदर्भातला आहे. बाकीच्या सगळ्याच गोष्टीवर सगळी चर्चा एकत्रपणे होत असते दिवसेंदिवस. पण आता इथून पुढे आपल्याला सगळ्यांना आपल्या युट्यूबला फॉर्मेट मारून अपडेट करत राहावं लागणार आहे, तरच आपण टिकणार आहोत. कुलकर्णी मॅडम आणि त्यांच्या सगळ्या टीमला व्यवस्थापनाने या शाळेला इतकं चांगलं वैभव प्राप्त करून दिलं. एकाच वेळेला बाहेर जाण्यावर पाहिलेल्या कोरोनाची गर्दी, तिथं असलेले पालक आणि स्टेजवरच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ताची गर्दी, त्यासोबतच आमच्यासारख्या पाहुण्यांची पण गर्दी ठेवली. याबद्दल मनापासून तुमचं अभिनंदन करेल. अधिक न बोलता तुला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. मित्र, शाळेच्या समाजात महत्व किती आहे हे फक्त 2 मिनिटात सांगतो. मला नेहमी असं वाटतं बोलणार मला 2 गोष्टी महत्वाच्या वाटतात त्या ह्या. माणूस हा बाहेर प्राणी आहे. माणसाला जशी मुलं होतात तशी कुत्र्या मांजराला पिलं होतात तशीच माणसाला पण होतात. पण लक्षात घ्या की या माणसाच्या पिलाला या जीवाला शिवापर्यंत पोहोचवण्याचं काम एकच व्यक्ती करतो, तो म्हणजे शिक्षक, आणि एकच व्यवस्था करते, तो म्हणजे शाळा. त्या 2 गोष्टी समाजात कदाचित उच्चाटित होऊ पाहत आहे. अशा काहीतरी एक वेगळ्या पद्धतीची भ्रामक भावना समाजामध्ये रुजवली जाते. कुणीतरी म्हणतं भाषेच्या संदर्भात उच्चाटन चालू आहे, कुणीतरी म्हणतं माध्यमाच्या संदर्भात चालू आहे, कुणीतरी म्हणतं आणखी कुठल्या तरी पद्धतीने चालू आहे. जगातील विद्यापीठ त्यांच्या शाळा असतील, काय जे असायचं ते असू दे. मला वाटतं या सगळ्या गोष्टीला माणूस ज्या संस्कृतीत जगतो ती संस्कृती जपणारी शाळा ही आपली शाळा असते आणि ती शाळा आपली पुढे जाणारी असते. मला कुलकर्णी मॅडम आणि त्यांच्या सगळ्या टीमने या गोष्टीचा खूप चांगल्या पद्धतीनं एक रेकॉर्ड ठेवलेला आहे. तरी पण माझ्या शिक्षकांना आणि व्यवस्थापनाला पण विनंती आहे, आणि ती याच्यात काय मायक्रो मिस्टेक्स आहेत त्या शोधा, मायक्रोस्कोपनं तपासा. कदाचित मायक्रोस्कोपनं साधारण नाही सापडल्या तर इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप लावा आणि पुन्हा त्या बारकाव्यानं तपासून घ्या, जेणेकरून आपली शाळा निर्दोष आणि दोषमुक्त असेल ही भूमी प्राप्ती असली. तुम्ही अंबाजोगाई पदार्थ केली, मला याचा आनंद आहे. पण अंबाजोगाईला बीड जिल्ह्याने म्हटलं पाहिजे की स्वामी विवेकानंद महाविद्यालयातून अंबाजोगाई एकच शाळा शिकण्यासाठी शिकवण्यासारखी आहे. कदाचित मराठवाड्यात हा विचार आला पाहिजे की 8 जिल्ह्यामधून अंबाजोगाईची कुलकर्णी मॅडमची शाळा असली पाहिजे. यासाठी तुम्हाला ही नवीन शिक्षक खुणावत आहे, त्यासाठी तुम्हाला अंतर्गत शुभेच्छा देतो. मित्र, ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या लेकरांना डायमंडचे अलंकार घाला, तुमचे लेकर शहाणे गॅरंटी आहे. लोकांचा दुसरा एक भ्रम झालेला आहे, मोठ्या फीची शाळा असेल तर ती शाळा काढली असते. मला वाटतं आपल्या देशातल्या म्हणजे माफ करा आपली वाक्य थोडं चुकीचंच वाटेल तुम्हाला, पण आहेच. श्रीमंतांमध्ये नारायकाचं प्रमाण खूप जास्त असतं, हा माझा आतापर्यंत अनुभव. बहुतेक श्रीमंत नारायक असतात असा माझा स्वतःचा अनुभव. बहुतेक लोक पुन्हा एकदा सांगा, कोणी श्रीमंत असेल तर गैरसमज करून घेऊ नका. बायकोला 2 कोटी 200 कोटीचं विमान भेट दिलं का म्हणून तुमच्यापैकी त्याला मी श्रीमंत म्हणतो, तुम्हाला नाही म्हणत, असं माझं स्पष्ट मला. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला असं वाटायला लागलं की मी एवढ्या शाळेत कोरोना घातलं कोणतं हुशार कसं होत नाही. माध्यमाच्या बाबतीत सुद्धा तीच गफलत झालेली आहे. तर इंग्रजीत वर प्रभुत्व मिळावं या गोष्टीची 100% एक मत आहे. पण त्या माध्यमातूनच शिकावं हा नारायणपणा जो आहे शिक्षणाचा सगळ्यात मोठा आहे, ती गोष्ट आम्ही समजून घेतली गेली पाहिजे. माझं म्हणणं असं आहे, समजा इंग्रजी शाळेत मुलं का मागे राहत आहे त्याचं पहिलं कारण हे आहे, त्यांना ती समजतच नाही, शिकण्याची प्रक्रिया होऊ शकत नाही. म्हणजे तुमचा ऍक्सेस कदाचित फॉल्टी असेल तर ती मुलं कदाचित पुढे चांगली तयार होतील कसे हा प्रश्न आहे. आणि इथे दुसऱ्या वेळेला मी नेहमी उदाहरण देतो, तिरुपतीला गेलो आपण, रांगेत उभे आहेत, एखाद्यावर आपला पाय पडला, मराठी माणसं जराशी आपली आगळ वगैरे असतात, समोर त्याला अर्धा तास शिवाय दिल्या आपल्याला ते मुलं, आणि नंतर त्याने सांगितलं की हे व्यंकटेश स्तोत्र होता, आपण गोविंदा गोविंदा म्हणून हात होतो, याच्यापेक्षा पलीकडे काय होतं.
सक्षम शाळा आहे. आज देशातल्या बहुसंख्य आईची सगळ्यांची शाळा ही जिल्हा परिषद शाळा आहे, स्थानिक शासनाच्या शाळा आहे, स्थानिक स्वराज्य व्यवस्थापनाच्या शाळा आहे. ही मोठी समजून घेतली पाहिजे. मराठी शाळा मातृभाषेच्या शाळा आहे. अलीकडच्या काळात मातृभाषेबद्दल जे नाटक सुरू आहे साहेब, मी म्हणतो चुकीचे का मोठी माणसं श्रीमंत माणसं मुलगा असतं त्याचं उदाहरण दुसरं काय नाही. ही भाषा सूत्र हे आपल्या देशाच्या संविधानानं स्वीकारलेलं सूत्र आहे. हे स्वीकारताना मराठी घेतली काय नाही घेतली काय नाही कुठल्या गोष्टीवर बोलत आहे. पण कधी कधी असं वाटतं की चुकीचे माणसं निवडून देण्याची आमची पण परंपरा झाली आहे आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये तो घोळ झालेला आहे. कृपा करून भाषेच्या बाबतीत आणि शाळेच्या बाबतीत असं करू नका. एखाद्या वेळेस एखाद्या पक्षाच्या माणसांचा जरी व्यवस्थापनात सहभाग असला तरी त्या पक्षाचा त्या माणसाचा काही संबंध नाही एवढं तरी किमान मार्गाने डोक्यात घ्यावं. अन्यथा आमच्या साहेबांची शाळा म्हणून शिकवून म्हणून पोरं घालायचे प्रयोग चालू असतील तर हे प्रयोग कोणावर करू नका माझी विनंती आहे. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत आणि शाळेच्या बाबतीत मी नेहमी असं मानतो माणसाला मेल्यानंतर मोक्ष मिळतो का न मिळतो मला माहित नाही, पण जिवंत असताना चांगले शिक्षण मिळाल्यावर मोक्ष मिळतो या गोष्टीवर माझा 1000% असतात. जिवंत असताना भाकरी देणारा म्हणजे शिक्षण असतं हे बाबासाहेबांनी मान्य केलेलं होतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून सुंदर शाळेच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहावं. बऱ्याच वेळेला काही उपटून शाळेच्या बाबतीत फार वाईट परिस्थिती होतं. ते सांगायच्या बाबतीत एवढी फीस गुणिले एवढे विद्यार्थी एवढे कोटी तुमचे काय आहे काय माहिती नाही. जसे लोक कामाला जायचे असं अपेक्षित होतं कारण मला वापर जायचे कशाला बोलून घेतल्यावर तुम्हाला सांगतो हे गाव तुमचं प्रत्येक शाळांच्या भूमिके कदाचित येणाऱ्या काळामध्ये शाळांना आणि शिक्षण संस्थांना स्वतःची एक वेगळी फोर्स उभी करून या लोकांना सरळ करण्याची गरज आहे. वस्तुस्थिती आहे. रिकामखोर लोक माहिती अधिकार टाकतात शाळांच्या भोवतात. एखादी हरटपणानं मंदिराच्या भोवताच्या पेटीबद्दल तर तिथे अर्थकारणाचे विचारले का कधी शाळांच्या बाबतीत का विचारतात? अरे काही लोक गोशाळा चालवतात त्या शेणाचे पैसे जमा करतात त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही राजे हो. आणि आमच्या शाळांबद्दल मात्र सातत्यानं तुमच्या टीका शून्या आमच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा हात सुसुतात शाळेची तक्रार आली त्याची हक्कतपणे आपल्याला कमी झाल्याशिवाय शाळा चांगल्या होणार नाही. सगळ्यांना मिळून आपल्याला शाळांना मंदिरापेक्षा जास्त आणि आपल्या स्वतःच्या घरापेक्षा जास्त जमावं लागेल ही भूमिका आपण सगळेजण डोक्यात घेऊ. पुन्हा एकदा स्वामी विवेकानंद ज्या शाळेला मनापासून शुभेच्छा देतो. मला आदेश असल्यामुळे भागीरथी गिरी मॅडमचा मी तुमच्यासमोर एक बाबादादाची कविता देतो. भाऊ जरा त्याला इको वगैरे का मला जरा डाऊट यायला मला मी टाईप केलं का माझं बाहेर मी आले मला थोडंसं असं खूप जास्त आवाज यायला लागला थोडासा इको वाढवता आला तर पहा म्हणजे बोलतोय तेवढा मला फक्त अपेक्षित एवढं आहे की माझा व्यवस्थितपणे पोहोचावं. वामनदादाची कर्डे आता वामनदादा कर्डे नावाचा एक मराठीचा अत्यंत सुंदर कवी आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकारामानंतर मराठीचा मला आवडणारा एक दुसरा कवी म्हणजे वामनदादा कर्डे आहे. त्या माणसाने इतकं सुंदर लिहिलंय ते मी तुमच्यासमोर ठेवतोय. कवी आधी आलं तर ती चूक माझी आहे त्या महापुरुषाची नाही एवढी विनंती करून वामनदादाची कविता ठेवतो. पोरांना सांगतो ही कविता मी लहानपणापासून करतो. मला कविता म्हणण्याचा छंद होता. एक मुलगी आली पहिल्या मुलीचा सत्कार माझ्या हाताने झाला तिच्या कानात म्हणून मला माझा पण मराठी पहिली आली ऍडमिशन झाले. त्या मुलीचं मी पहिलीपासून सगळ्या वर्गातल्या कविता पाठ करणार विद्यार्थी लागेल. मला भाषण गणित अजिबात जमलं नाही. इंग्रजी बॉर्डरवर जमत गेली पण मराठीनं आपली साथ शेवटपर्यंत सोडली नाही. मराठीनं मला जे दिलं ते कशानं दिलं नाही असं मला स्वतः वाटतं. कारण मराठीबद्दल माझं एक प्रेम होतं तो माझाही भाग होता पण ती सुंदरच गोष्ट होती. वामनदादा कर्डे यांची कविता ही कविता म्हटल्यानंतर मला 15 दिवस भूक लागेल ते पोरांनो फार सुंदर कविता तुम्ही म्हणाला त्या दिवशी तुम्हाला वाटतं असं कधी उदास झालं बोर झाले त्या कवितेच्यामुळे म्हणायचं. युट्यूबला अवेलेबल आहे म्हणायचं सांगतोय. तुफानातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे तुफान वारा पाऊस धारा तुफान वारा पाऊस धारा मुळ्या मानसिवे तुफानातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे आम्ही हो हल्ल्यावरती होती हल्ले अभंगमुते बाल किल्ले असाच तुफानातील दिवे आम्ही हो.
महत्त्वाचे आहे. जगातल्या अनेक महापुरुषांनी, जगातल्या अनेक तत्वचिंतकांनी आणि दार्शनिकांनी जगाला खूप संदेश आणि उपदेश केले. पण तू काय करणार याबद्दल स्वतः मी काय करणार हे कोणी सांगितलेलं नाही. वामनदादा एकमेव माणूस आहे त्या माणसाने इतकं सुंदर सांगितलं. वामनदादा देतात, जळू परंतु धरती उजळू, प्रकाश येथे असाच उजळू. जळू परंतु धरती उजळू, प्रकाश येथे असाच उजळू. सदा चांदणे सुखी नांदते हेच आम्हाला हवे. तुफानातील दिवे आणि तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आणि तुफानातील दिवे. धन्यवाद सर. खरोखरच आपण आपल्या वाणीतून एक झंझट अंजनच पालकांच्या डोळ्यात घातलेला आहे. तुमचे अमूल्य मार्गदर्शन व कौतुकाची थाप आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील सर. यापुढील बक्षिसांचं वितरण सन्माननीय श्री स्वामी सर, माननीय श्री पवार सर, माननीय श्री नाटे सर, माननीय श्री पिसाळे सर, माननीय श्री राऊत सर, माननीय श्री गित्ते सर व आदरणीय श्री संतोषदादा कुलकर्णी यांनी करावे अशी मी सर्वांना विनंती करते. यानंतर बक्षीस वितरण होणार आहे MTS ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेचं. पुढील विद्यार्थी आहे चिरंजीव पद्मनाभ स्वप्नील कुलकर्णी, चिरंजीव राघवराजे बाबूराव काकडे, कुमारी समृद्धी संदीप सानप, कुमारी चिरंजीव हर्षल अशोक मुळे. या चारही विद्यार्थ्यांनी केंद्रात, जिल्ह्यात व राज्यात क्रमांक पटकावून गोल्ड मेडल प्राप्त केलेले आहे. असे शाळेचे चारही गुणवंत विद्यार्थी चिरंजीव पद्मनाभ, राघव, समृद्धी, हर्षल आणि त्याचबरोबर या सर्व विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्ह्यात व राज्यात येण्याचा बहुमान मिळवलेला आहे. अक्षरगंगा ज्युनियर IAS MTS ऑलिम्पियाड या स्पर्धा परीक्षांमध्ये क्रमांक पटकावलेले हे सर्व विद्यार्थी. यापुढील विद्यार्थ्यांनी तयार राहायचे. यापुढील विद्यार्थी आहेत कुमारी निपाली नियेके, चिरंजीव रणजित सतीश भाडगे, कुमारी अनोखी श्यामसुंदर जाखोबिया, ईश्वरी निशिकांत पाचेगावकर, किमया संतोष साटे, सर्वेश संतोष कुलकर्णी, आदिती अनिरुद्ध फलंदे, संजीवनी कमलाकर राऊत आणि संदेश कमलाकर कट या सर्व विद्यार्थ्यांनी एकदाच मंचावर यायचं आहे. पुढील सर्व गुणवंत विद्यार्थी बक्षीस स्वीकारताना आपण सर्वजण पाहत आहोत. बालसुमुखल्यांनी अतिशय लहान वयात या स्पर्धा परीक्षांमध्ये कौशल्य संपादन केले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्यांच्या पाठीची अपेक्षा आहे. पुढील विद्यार्थी आहेत इयत्ता 4थी मधील MTS ऑलिम्पियाड, MTS जळगाव आणि अक्षरगंगा अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेले चिरंजीव पियुष प्रकाश घाडगे, कुमारी सई योगेश कुलकर्णी, चिरंजीव अरुण सुबोध देशपांडे, कुमारी अर्णवी भागवत पाठक, चिरंजीव विराट सुरेश भारती, चिरंजीव प्रथमेश प्रशांत जोशी, चिरंजीव पार्थ नवनाथ भोजने, कुमारी वेदांतिका अनंत केंद्रे, चिरंजीव हर्षद रवींद्र कुमार केंद्रे. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की पुढील बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन कौतुक करावे. चिरंजीव पियुष प्रकाश घाडगे, कुमारी सई योगेश कुलकर्णी, चिरंजीव अरुण सुबोध देशपांडे, कुमारी अर्णवी भागवत पाठक, चिरंजीव विराट सुरेश भारती, चिरंजीव प्रथमेश प्रशांत जोशी, पार्थ नवनाथ भोजने, कुमारी वेदांतिका अनंत केंद्रे, चिरंजीव हर्षद रवींद्र कुमार केंद्रे. सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक होताना आपण बघतोय. जोरदार टाळ्या. खूप मेहनत करून यांनी हे यश संपादन केलेलं आहे. पुढील विद्यार्थी आहेत MTS ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेतील इयत्ता 4थीतील चिरंजीव प्रणव प्रशांत सोमवंशी. एक नव्हे अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये बक्षीस पटकावलेले हे गुणी विद्यार्थी आपण समोर पाहत आहोत. एका जोरदार 3 टाळ्या झाल्या पाहिजे. यश एवढं मिळवायचं की बक्षीस
चिरंजीव प्रणव प्रशांत सोमवंशी, सिद्धेश शैलेंद्र देसाई, अर्णव शेख, अथर्व बळे, नंदकिशोर साधने, रुद्र माके, सार्थक गाडवे, सार्थक खारे, श्लोक आसाराम जोशी, श्रीजीत रमेश सोमवंशी या सर्व विद्यार्थ्यांनी मंचावर यायचं आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी तयार व्हायचे. पुढील विद्यार्थ्यांनी शौर्य आनंद मुंडे, स्वरूप पंडित, वेदिका सुमते, भार्गवी कोरफळे, साई कांबळे, शिवा खोडकर, श्लोक भाले, विराज सोनवणे, साई आकाटे आणि श्रुती अमोल गोरे या पुढील विद्यार्थ्यांनी तयार व्हायचे. प्रणव, सिद्धेश, अर्णव, अथर्व, नंदकिशोर, रुद्र, सार्थक, श्लोक, श्रीजीत हे सर्व गुणवंत विद्यार्थी ज्यांनी MTS ऑलिम्पियाड या स्पर्धा परीक्षेमध्ये गोल्ड मेडल पटकावलेलं आहे. शाळेचे हे सर्व गुण विद्यार्थी आहेत. शौर्य मुंडे, स्वरूप पंडित, वेदिका सुरवसे, भार्गवी कोरफळे, साई कांबळे, शिवम खोडकर, विराज सोमवणे, साई आकाटे आणि श्रुती अमोल गोरे या सर्व विद्यार्थ्यांनी यानंतर यायचे. एकदा समोरील सर्व विद्यार्थ्यांनी खाली बसायचे आहे. मला वाटलं घेता काय शौर्य मुंडे, स्वरूप पंडित, वेदिका सुरवसे, भार्गवी कोरफळे, साई कांबळे, शिवम खोडकर, श्लोक भाले, विराज सोनवणे कोणत्याही पालकांनी जायचं नाही. आपल्या बक्षीस झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचा आपल्याला एकत्रित एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे आणि आपण ज्यांना ऐकण्यासाठी खास बालचिमुक यांचा कौतुक होत असताना आपण सगळेजण पाहत आहोत. हे विद्यार्थ्यांकडं मेहनत करून